तर जो आरोग्यावरचा खर्च आहे, कुणी सांगू शकेल का की महाराष्ट्राचा देशामध्ये कितवा क्रमांक असेल? एकूण बजेटच्या आरोग्यामध्ये खर्च करण्यासाठी महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर असेल? एक अंदाज कुणी? नाही. तर महाराष्ट्र हे शेवटच्या क्रमांकावर. महाराष्ट्राला 100पैकी 23 मार्क का? हा सर्व लेखाजोखा आज प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते दीपक जाधव यांनी सजग नागरिक मंचाच्या कार्यक्रमात सर्वांना प्रस्तुत केला. त्याचा भाग आपल्यासाठी. पर्यंत पोहोचावा, लोकांनी उमेदवार किंवा त्यांच्या येणाऱ्या प्रतिनिधींना ते विचारावं, या माध्यमातून हा कार्यक्रमाचं आयोजन केलं. त्या विषयातले तज्ञच बोलणं अपेक्षित आहे. कारण मी अभ्यासक म्हणेन, कारण हल्ली तज्ञ म्हणलं की लोकांना राग येतो. तज्ञ कोणी ठरवलं? अभ्यासक म्हणूया आपण, कारण अभ्यासकाला काही लिमिट नसते. त्या विषयातल्या अभ्यासकांना आपण इथं बोलवलंय. दीपक जाधव तरुण आहेत, कार्यकर्ता, आरोग्य चळवळीतला कार्यकर्ता, पण त्यांनी गेली काही वर्ष उत्तम आरोग्य चळवळ उभी केली. त्यांनी आता महाराष्ट्राचं आरोग्य विषयक रिपोर्ट कार्ड काढले आणि त्याच्यामध्ये किती 25% 23 मार्क, 23 मार्क राज्याला मिळालेले आहेत, आपल्या राज्य सरकारला आरोग्याच्या विषयामध्ये. त्यामुळे त्याच्याबद्दलची मांडणी अपेक्षा काय ते सांगतील. हो, मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित आपल्या सर्वांना माझा नमस्कार. सजग नागरिक मंच आणि माझा जुना स्नेह आहे. मी सजग नागरिक मंचच्या या मासिक बैठका अनेक इथं बसून पत्रकार म्हणून कव्हर केलेले आहेत. सजग नागरिक मंचचा मी मोठा चाहता पण आहे. का तर एका सामान्य माणसाची ताकद काय असते ती या लोकांनी दाखवून दिलेली आहे. नियम, कायदे, माहिती अधिकार याचा वापर करून आपण काय बदल घडवू शकतो हे आपल्याला सजग नागरिक मंचाने दाखवून दिलेलं आहे. त्यामुळं या त्यांच्या व्यासपीठावर इथं मला हे आरोग्यासंबंधी बोलायला मिळतंय, याचा विशेष आनंद वाटतोय. सध्या विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर मतदारांच्या अपेक्षानामा या ह्याच्यावर आपण बोलतोय. मी 15 वर्ष पुण्यामध्ये पत्रकारिता केली. आता गेल्या 4 वर्षापासून आरोग्यामध्ये पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून काम करतोय. जन आरोग्य अभियान या संघटनेसोबत मी जोडलेलो आहे. जन आरोग्य अभियानाने नुकतंच एक रिपोर्ट कार्ड पब्लिश केलेलं आहे. 10 मुद्द्यांच्या आधारे आम्ही सरकारच्या गेल्या 2.5 वर्षातील कामगिरीचं मूल्यमापन केलेलं आहे. काय स्थिती आहे आणि काय बदलायला हवं त्याचा आम्ही जनतेचा जाहीरनामा तो पण आम्ही स्वतंत्र पब्लिश केलेला आहे. तर याच 10 मुद्द्यांच्या आधारे मी आजचा आपला की काय अपेक्षा आम्हाला वाटतात आरोग्य क्षेत्रामध्ये व्हायला पाहिजेत याच्याविषयी मी बोलणार आहे. कोविडच्या साथीने आपल्याला खूप धडे दिले. खरं तर त्या धड्यामधून आपण शिकून बरेचसे बदल या आरोग्य व्यवस्थेमध्ये होतील असं वाटलं होतं. पण आम्ही ज्यावेळेस हे मूल्यांकन केलं त्यावेळेस तसं फारसं काही झालेलं दिसत नाही आहे. डॉक्टर अभय शुक्ला, डॉक्टर आनंद फडके, रवी दुग्गल म्हणून अर्थतज्ञ आहेत आणि आमचे जन आरोग्य अभियानचे महाराष्ट्रातले अनेक सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार यांच्या सहभागातून हे रिपोर्ट कार्ड बनवलं गेलेलं आहे. तर यातला पहिला मुद्दा आहे की कोविडच्या अनुभवानंतर सार्वजनिक आरोग्याच्या निधीत काही वाढ झाली का हे आम्ही तपासलं. तर खूप अशी निराशाजनक इथं आम्हाला अनुभव इथं दिसतोय. महाराष्ट्र एक विकसित राज्य समजलं जातं देशामध्ये. तर जो आरोग्यावरचा खर्च आहे, कुणी सांगू शकेल का की महाराष्ट्राचा देशामध्ये कितवा क्रमांक असेल? एकूण बजेटच्या आरोग्यामध्ये खर्च करण्यासाठी महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर असेल? एक अंदाज कुणी? नाही. तर महाराष्ट्र हे शेवटच्या क्रमांकावर. पहिला क्रमांक दिल्लीचा आहे. दिल्ली एकूण बजेटच्या 12% खर्च करतं. त्याच्यानंतर अगदी बिहार, उडीसा हे पण आपल्या पुढे आहेत. 6.7% बिहार खर्च करते, उडीसा 6.2% खर्च करते आणि आपण 4.2% खर्च करतोय. म्हणजे इथंच आपलं हे दिसत आहे. पैसाच नाही, म्हणजे सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी जर निधीच उपलब्ध करून दिला गेला नाही तर पुढच्या काहीच गोष्टी होणार नाही.
करोड रुपये बघायचे असताना आणि बरं, तक्ती- बरं, बरं. तुम्हाला देतो ते. सगळं झाल्यानंतर आपण लोकांना बोलायची संधी देणार आहोत. पण काय होतंय मग लांबच जाईल. तर आरोग्य चळवळीतल्या आमच्या कार्यकर्त्यांची हीच मागणी आहे की बजेटमध्ये वाढ झाली पाहिजे. किमान दुप्पट, आता आपण 4% खर्च करतोय ती 8% व्हावी सरासरीच्या. किमान एकूण आपला जो बजेट आहे त्याच्या 8% खर्च हा आरोग्यावर व्हावा, ही पहिली मागणी याची आहे. दुसरं आहे ज्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेमधील जी पदं आहेत त्याच्या संदर्भातली परिस्थिती. तर नांदेडची घटना आपल्याला आठवत असेल की 24 तासात 24 मृत्यू झाले होते आणि त्या घटनेची दखल उच्च न्यायालयाने घेतली आणि सुमोटो याचिका दाखल करून घेतली. त्यावेळी राज्य शासनानं प्रतिज्ञापत्राद्वारे उच्च न्यायालयाला माहिती दिली. त्यातली ही आकडेवारी आहे की साधारणतः जे आपला सार्वजनिक आरोग्य विभाग आहे त्यातली 17,244 पदं रिक्त आहेत. म्हणजे 37% पदं सार्वजनिक आरोग्य विभागातली रिक्त आहेत. आणि वैद्यकीय शिक्षण विभाग जे आहे त्यातली 15,164 म्हणजे 42% पदं ही वैद्यकीय शिक्षण विभागातली रिक्त आहे. जर इतक्या मोठ्या प्रमाणात पदं रिक्त असतील तर कशा पद्धतीनं त्यांचं काम चालत असेल किंवा काय ताण त्या तिथल्या डॉक्टर कर्मचाऱ्यांवर येत असेल आणि तिथल्या सेवेचा दर्जा काय असेल याचा अंदाज आपण लावू शकतो. तर ही रिक्त पदं ही तातडीनं भरली जावीत, ही आपली दुसरी मागणी ही आहे. एक मतदार म्हणून आपली ती अपेक्षा पण आहे. तिसरा आपला मुद्दा होता की नांदेड रुग्णालयाच्या घटनेनंतर सार्वजनिक रुग्णालयांमध्ये काही सुधारणा झाल्या का. जसं नांदेडला 24 तासात 24 मृत्यू झाले होते तसं औरंगाबादला पण झालं होतं, नागपूरला झालं होतं, मुंबऱ्यामध्ये पण सिव्हिल हॉस्पिटलमध्ये असाच प्रकार घडला होता. तर ही जी मोठी रुग्णालय आहेत तिथं काही बदल झाले का याचा आम्ही अभ्यास केला. तिथल्या बजेटमध्ये काही बदल झाले का किंवा तिथल्या कर्मचारी भरती झाली का हे ज्यावेळेस तपासलं तर जे हे आहे सॅलरी बजेट आहे त्याच्यामध्ये 5 ते 10% वाढ झाल्याचं दिसून येत आहे. औषध खरेदीमध्ये मात्र कुठलीही वाढ या सार्वजनिक रुग्णालयांच्या ह्याच्यामध्ये झालेली नाहीये या ह्याच्यात. तर आम्ही तिथं मार्किंग पण दिलेले ते तुम्हाला दिसत असेल. पहिल्या आम्ही ह्याला 10 पैकी 3 मार्क शासनाच्या कामगिरीला दिले, दुसऱ्या ह्याला 10 पैकी 3.5 आणि या ह्याला आम्ही 10 पैकी 3 मार्क दिलेले आहेत. शहरी आरोग्य सेवेचं हे आहे. आपण सगळे आपला महाराष्ट्र जो आहे तो सर्वात जास्त शहरीकरण झालेलं आपलं राज्य आहे. त्यामुळं इथल्या शहरांमधल्या ज्या सरकारी बेड्स आहेत त्यांची संख्या मोठी असणं अपेक्षित आहे. मात्र आपण बघितलं कोविडमध्ये आपलं जे महापालिकेचं पुणे महापालिकेचं रुग्णालय ज्यावेळेस कोविडची मोठी साथ आली होती आपल्या पुणे महापालिकेकडे एक पण ICU बेड स्वतःचा नव्हता की त्यामुळं अनेक लोकांना रस्त्यामध्ये जीव सोडावा लागला, बेड्स मिळाले नाहीत. आपण सगळ्यांनी हे झालं म्हणजे मी ते सांगायची गरज नाही की ही परिस्थिती बदलणं खूप गरजेचं आहे. फक्त मुंबई आणि पिंपरी चिंचवड ह्या 2 महापालिकांचा थोडंसं चांगलं आहे. म्हणजे मुंबईमधल्या महापालिकेचे स्वतःचे मेडिकल कॉलेज आहेत आणि पिंपरी चिंचवडचं YCM हॉस्पिटल जे आहे तेही एक चांगलं हे आहे. बाकी इतर पुण्यासहित बाकी इतर शहरांमध्ये खूप वाईट परिस्थिती ही आहे. तिथं आम्ही त्यांना 10 पैकी 2.5 मार्क त्या ह्याच्यामध्ये दिलेले आहेत. आणि मागणी हीच आहे की ज्या महापालिका असतील त्यांचे जे सगळी आरोग्य यंत्रणा आहे त्याच्यामध्ये तातडीने सुधारणा व्हाव्या. औषध पुरवठ्याच्या बाबतीत आता सध्याची परिस्थिती अशी आहे की जी जिल्हा रुग्णालय किंवा महापालिकेची रुग्णालय, महापालिकेत तर महापालिकेच्या स्तरावर खरेदी होते, पण शासनाने जिल्हा रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय यांना त्यांच्या स्तरावर औषध खरेदीचे अधिकार देऊन टाकले की मध्ये औषधांचा प्रश्न निर्माण झाला आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या पातळीवर खरेदी करा असं सांगितलेलं आहे. पण याच्यामुळे अडचण काय होतीये की त्या ठिकाणी खूप महाग पद्धतीने औषधांची खरेदी करावी लागते. का तर तुमचं जेवढं खरेदीचं हे कमी असते ऑर्डर तेवढी तुम्हाला ती महाग पडते. आपल्या सरकारने तामिळनाडूचं खूप आदर्श मॉडेल आहे. तिथे एक महामंडळ आहे, त्या महामंडळामार्फत पूर्ण राज्याची खरेदी होते आणि स्वस्तामध्ये नागरिकांना औषधं उपलब्ध करून दिली जातात. आपल्या शासनातले अनेक अधिकारी अनेकदा तामिळनाडूला गेले. आम्ही सातत्याने ती मागणी करत होतो की तामिळनाडू मॉडेल इथं महाराष्ट्रात राबवा. त्याप्रमाणे 2 वर्षापूर्वी ते महामंडळ पण आपल्या सरकारने तयार केलेलं आहे. औषध खरेदी व विक्री महामंडळ या नावाचं. आणि या महामंडळाला महामंडळ सक्षम होईल आणि त्याच्या माध्यमातून
मोठ्या प्रमाणात खरेदी होईल अशी आमची अपेक्षा होती कार्यकर्त्यांची, की आता हे चांगल्या पद्धतीनं हे महामंडळ चालू शकेल. मात्र त्याचा म्हणजे आश्चर्याची गोष्ट अशी आहे की 2023-24ला 8 कोटी रुपये याच्यासाठी बजेट दिलं होतं. म्हटलं ठीक आहे, पहिलं वर्ष आहे, सुरुवात आहे आणि ते हे करतील. आणि आत्ताचं जे बजेट आहे 24-25चं 6.27 कोटी रुपये त्यांनी उपलब्ध करून दिलेले आहेत. याचा अर्थ त्यांना हे महामंडळ चालवायचंच नाहीये. तर एकत्रित पद्धतीने झालं, त्याच्यामध्ये पारदर्शकता जर आली तर त्यांनी केलं जात नाहीये का काय, अशी शंका आम्हाला वाटते. आता पुढचा मुद्दा आहे 6 मध्ये आम्ही 2 हे केलेले आहेत. सार्वजनिक आरोग्य सेवांचं खाजगीकरण रोखणं या निकषावर आम्ही सरकारची कामगिरी तपासली. आम्ही इथं सरकारला 0 मार्क दिलेले आहेत की 5 पैकी 0 आम्ही या मुद्द्यात दिलेले आहेत. अत्यंत वाईट परिस्थिती आहे. आपण पुणे शहराचं जरी बघितलं, आपल्या अनेक महापालिकेच्या इमारती आपण बांधतो आणि त्या खाजगी संस्थांना चालवायला देतोय आणि याचा मोठा फटका आपल्या आरोग्य सेवेला बसतोय. ॲम्ब्युलन्स सेवा 108,000 कोटींचं टेंडर काढलं गेलं, आपण सगळ्यांनी त्याच्या बातम्या वाचलेल्या आहेत. ते एक प्रकारचं खाजगीकरणच आहे आणि त्याच्यातून मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट याची होतीये. तर हे खाजगीकरण तातडीनं थांबवलं जावं अशी आपली मागणी आहे. इथं आम्ही 5 पैकी 3 मार्क आरोग्य योजनांना दिलेले आहेत. हे आता आमची एक चळवळ म्हणून अशी भूमिका आहे की फार विमा योजनांवर अवलंबून राहू नये. तरी पण आम्ही त्यांना इथं 5 पैकी 3 मार्क याच्यासाठी दिलेले आहेत की महात्मा फुले योजना जी आहे त्याची व्याप्ती या सरकारने 1.5 लाखावरून 5 लाख केलेली आहे आणि सर्व यांचा ह्याच्यात समावेश केलेला आहे. पांढरं रेशन कार्ड असेल, पिवळं असेल, केशरी असेल, सर्वांचा समावेश, सर्व महाराष्ट्रातल्या कुटुंबांचा समावेश या योजनेमध्ये केलेला आहे. फक्त याच्यात अडचण ही आहे की हॉस्पिटलची संख्या खूप कमी आहे. म्हणजे पुण्यात आता समजा हार्टच्या संबंधात महात्मा फुले योजनेत उपचार घ्यायचे असतील तर सूर्य हॉस्पिटल हे एकमेव हॉस्पिटल आहे. आपली एवढी मोठी लोकसंख्या आणि महात्मा फुले योजना जर मिळवायची असेल तर एकच हॉस्पिटल असेल तर ते फार लोकांना त्याचा उपयोग होत नाहीये. तर जी हॉस्पिटलची संख्या आहे महात्मा फुले योजनेतली ती वाढवली पाहिजे, ही आपली त्यातली प्रमुख मागणी आहे. पुढचा मुद्दा आहे 7वा, खाजगी रुग्णालयांचं नियमन व रुग्ण हक्क. महाराष्ट्र नर्सिंग ऍक्ट ज्यावेळेस कोविड आला त्यावेळेस 2021 मध्ये याच्यामध्ये तातडीनं काही बदल केले गेले आणि 2 प्रमुख सुधारणा याच्यात केल्या गेल्या की एक तर सर्व खाजगी रुग्णालयांमध्ये दरपत्रक लागलं पाहिजे, रुग्ण हक्काची सनद लागली पाहिजे आणि दुसरं म्हणजे तक्रार निवारण कक्ष हा प्रत्येक महापालिका असेल, जिल्हा परिषदा असतील आणि सिव्हिल रुग्णालय असेल तिथं कार्यान्वित झाला पाहिजे. हा खूप महत्वाचा हे आहे बरं का. याचं कारण असं की आज आपली महाराष्ट्रातली 70% लोक आपण खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार घेतो. या ह्याच्यामध्ये दरपत्रक हे प्रत्येक खाजगी हॉस्पिटलमध्ये लावलं जाणं अत्यंत आवश्यक आहे. आता याच्या तुम्हाला बरेच अनुभव असतील. म्हणजे माझा एक अनुभव आहे. माझा मित्र 3 वाजता माझ्या मित्राचा डिस्चार्ज झाला. त्याला दिलं गेलेलं जे त्याचं बिल होतं ते आणि तिथे लावलेले बेड चार्जेस आणि त्याच्यानंतर 5 वाजता दुसऱ्या एका पेशंटचा डिस्चार्ज झाला. आम्ही ते दोन्ही तपासलं तर माझ्या मित्राला लावलेले बेड चार्जेस वेगळे होते आणि 5 वाजता जे डिस्चार्ज झाला त्यांना लावलेले बेड चार्जेस वेगळे होते. का तर इथे कुणी तपासणारच नाहीये किंवा कुणी यांच्यावर नियंत्रण ठेवणार आहे किंवा काय यांना कुणी विचारणारच नाहीये. वाटेल तसे बिल प्रायव्हेट हॉस्पिटलकडून लावले जात आहेत. त्यामुळे दरपत्रक हे दर्शनी भागामध्ये लावलं जाणं, रुग्ण हक्काची सनद लावली जाणं अपेक्षित आहे. आता हा कायदा कुणी केला? सरकारनेच केला. अंमलबजावणी कुणी करणं अपेक्षित आहे? त्यांनी करणं अपेक्षित आहे. मात्र 0 अंमलबजावणी आहे. आम्ही काही आरोग्य चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी पुणे, नाशिक आणि सांगली असे 3 शहरं निवडून त्या ठिकाणी काही सर्वे केले, महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे सातत्यानं फॉलोअप घेतला. त्यानंतर त्यांनी नोटिसा वगैरे काढल्या आणि काही ठिकाणी आता काही हॉस्पिटल्समध्ये दरपत्रक आणि रुग्ण हक्काची सनद ही लागायला सुरुवात झालेली आहे आणि या 3 महापालिकांमध्ये पाठपुराव्यानंतर तक्रार निवारण कक्ष पण सुरू झाला आणि त्याचा टोल फ्री नंबर मिळाला. मात्र इतर शहरांमध्ये मात्र असा कुठलंही तक्रार निवारण कक्ष अद्याप सुरू झालेला नाहीये. त्यामुळे आम्ही त्याला केवळ 1 मार्क दिलाय की शासनाकडनं काहीच झालं नाही. चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी पाठपुरावा केल्यानंतर थोड्याफार हालचाली त्यांनी केलेल्या आहेत. तसं महिला आरोग्याची खूप परिस्थिती तशीच आहे. ॲनिमियाचं प्रमाण 55% इतकं महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसून येत आहे. आम्ही एक छोटा सर्वे केला
की महिलांना गरोदरपणामध्ये काय सोयी सुविधा ग्रामीण भागात मिळतात ते आम्ही तपासलं तर तिथेही परिस्थिती खूप वाईट असल्याची आम्हाला तिथं दिसून आलं. कुपोषणाच्या बाबत पण तशीच परिस्थिती आहे. जे महाराष्ट्रातलं कुपोषणाचं जे प्रमाण म्हणजे उंचीच्या प्रमाणात वजन कमी असणं, ज्याला इंग्लिशमध्ये स्टंटिंग असं म्हटलं जातं, ते 25.6% इतकं मोठं हे आहे. म्हणजे हे पण खूप विचार करायला लावण्यासारखी अशी परिस्थिती आपल्याला तिथं कुपोषणामध्ये पण दिसून येते. आणि शेवटचा मुद्दा आहे की सामाजिक उत्तरदायित्व, लोकसहभाग, पारदर्शकता आणि भ्रष्टाचार निर्मूलन याच्यावर आम्ही सरकारची कामगिरी तपासली आणि आम्ही इथं 10 पैकी 0 मार्क सरकारला दिलेले आहेत. याचं कारण असं आहे, आपण सगळ्यांनीच पेपरमध्ये बातम्या वाचल्या असतील की ॲम्ब्युलन्सच्या टेंडरमध्ये काय झालं. मुख्यमंत्री 3,000 कोटींचं ते टेंडर होतं 10 वर्षासाठी दिलेलं, ते आत्ता 8,000 कोटी इथपर्यंत ते वाढवलं गेलं. आणि ह्या भांडणामध्ये की ह्या याच्यातलं दुसरं तुम्ही बातमी वाचली असेल, सकाळमध्ये एक बातमी आली होती, आपले आरोग्य प्रमुख होते इथं आलेले, कोटी रुपये देऊन इथं आलोय मला मी ती वसुली करणार, म्हणजे मला जर हे करायचं असेल तर ती मला हे करावी लागेल. तर पदभरतीसाठी मोठ्या प्रमाणात पैसे याच्यामध्ये घेतले गेले. प्रत्येक पदाचं रेट कार्ड प्रसिद्ध झालं होतं. महाराष्ट्र टाइम्सने ते रेट कार्ड पण प्रसिद्ध केलं होतं की सिव्हिल सर्जन बनायचं तर एवढे लागतील, साधा तालुका अधिकारी बनायचं तर एवढे लागतील. आणि हे यापूर्वी किमान एवढं नव्हतं, पण या 2.5 वर्षाच्या काळामध्ये आणि हे खूप भयानक होतं. आणि त्याचा परिणाम हा खूप खालीपर्यंत झालेला आहे. आत्ता जे कंत्राटी कर्मचारी आहेत NHM मधले, त्यांना आम्ही परमनंट करू याच्यासाठी प्रत्येकाकडून किमान 1 लाख ते 15 लाख असे पैसे घेतले गेले. ते कंत्राटी स्वरूपात आहेत. आणि आचारसंहिता संपस्तोपर्यंत ती लोक वाट बघत होती. पैसे त्यांनी दिलेले आहेत आणि कुठलीही त्यांची परमनंटची ऑर्डर निघालेली नाहीये. आज त्यांचे पैसे बुडालेत का काय अशी भीती खूप मोठ्या प्रमाणात आहे. कुणी पुढे येऊन त्याच्याबाबत बोलायला तयार नाहीये की हे म्हणजे हा सुपर भ्रष्टाचार एक प्रकारचा हे झाला. तर हे खूप म्हणजे खूप वाईट पद्धतीनं हे झालं. त्यामुळे आम्ही 10 पैकी 0 मार्क पण तशी सिस्टीम नव्हती. तर हे अशी एकूण ही राज्याची परिस्थिती आहे आणि ती बदलावी, त्याच्यामध्ये योग्य त्या सुधारणा व्हाव्यात अशी आमची इच्छा आहे.